12 ज्योतिर्लिंग जे आहे यांचा राशींशी संबंध, 12 राशींशी संबंध असं एक आहे. तर एक छोटासा पाठ पटकन मी सांगतो, मला रेफर करायला लागेल काही गोष्टी, की जसं की मेष राशीचा संबंध सोमनाथाशी येतो, सोमनाथ ज्योतिर्लिंग. अजून मल्लिकार्जुनाचा वृषभ राशीशी येतो, महाकालेश्वरचा मिथुन राशीशी येतो, ओंकारेश्वराचा कर्क राशीशी, परळी वैजनाथ यांचा सिंह राशीशी, भीमाशंकर यांचा कन्या राशीशी, रामेश्वर यांचा तुळ राशीशी संबंध येतो, नागेश्वर यांचा संबंध वृश्चिक राशीशी येतो, काशी विश्वेश्वर यांचा संबंध धनु राशीशी येतो, त्र्यंबकेश्वर यांचा मकर राशीशी येतो, कुंभ राशीचा केदारनाथाशी आणि मीन राशीचा घृष्णेश्वर याच्याशी येतो. याबद्दल मी एक उपाय असा सांगेल सगळ्यांनाच, की ज्यांची जी रास आहे त्या राशीच्या ठिकाणी तुम्ही जर समजा काही तुमची प्रार्थना, तुमच्या ग्रहबाधे संबंधित काही अडचणी दूर व्हाव्या हे तुम्ही करणार असाल, किंवा कुठलीही तुमची अडचण दूर व्हावी अशी प्रार्थना केली तरी होईलच. प्लस अजून एक आहे की तुमच्या पत्रिकेमधली जी लग्न रास असते त्या लग्न राशीच्या ठिकाणी, म्हणजे ह्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिथे जाऊन देखील तुम्ही 1 तास जरी आपण काही नामस्मरण करू शकलो तर त्यानेही प्रचंड फरक पडतो.